म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो। आपण पाहतो नोकरी करणाऱ्या बायकांसाठी काही विशिष्ट रेसिपीज म्हणून आपला एपिसोड आहे वर्किंग वुमन्स स्पेशल एपिसोड। मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी एक रेसिपी करून दाखवली आणि डब्यात घेऊन जाण्याकरता सोयीची एक रेसिपी करून दाखवली। दोन्ही रेसिपीज झटपट होत्या आणि आम्हाला प्रतिक्रियाही तशाच झटपट मिळाल्या। पण या आपल्या जो प्रेक्षक वर्ग आहे ज्या नोकरी करणाऱ्या बायका आहेत ज्या सकाळी नोकरी करतात आणि घरी सांभाळतात अशा बायकांच्या मनात अजून काही प्रश्न आहेत। ते कोणते प्रश्न पाहून घेऊ। मला सकाळी उठल्यावर नेहमी प्रश्न पडतो की मिस्टर आता कामावरती जाणार मुलं शाळेला जाणार तर त्यांच्या डब्याला काय द्यावं आणि शिवाय प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या तर त्या दोघांनाही रुचतील आवडतील अशा काही रेसिपीज तुम्ही सांगू शकाल का? ऑफिसमध्ये काम करताना कधी कधी काय होतं की जेवणाच्या वेळा ह्या चुकतात आणि मग त्यावेळेला काय होतं की लंचच स्किप होऊन जातो। तर अशा वेळेला 4-4:30 वाजता एवढी कडकडून भूक लागते की मग काहीतरी अरबट सरबट असं खावंसं वाटतं। तर अशा वेळेला पौष्टिक पण चवदार असं काही मिळेल का? सकाळी घरातून निघाल्यानंतर ऑफिसला करणाऱ्या बायकांना खाण्यासाठी म्हणून वेळ नसतो आणि दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर घरी पोचल्यानंतर इतकं दमायला होतं आणि भूक लागते आणि पुढचा स्वयंपाकही करायचा असतो। तर अशा वेळी काहीतरी एखादा पदार्थ की जो झटपटही होईल आणि पौष्टिकही असेल असा काही असेल तर आपण मला सांगा। मधल्या वेळचं खाणं दिवसभरातल्या आपल्या आहारात जर का सरासरी विचार केला तर मधल्या वेळचं खाणं आपलं जरा जास्तच होतं। ते अरबट चरबटी असतं आणि तितकंसं पौष्टिकही नसतं। त्यामुळे मुख्य आहारातला आपला चोखंदळपणा जो असतो तोच जर का चोखंदळपणा आपण मधल्या वेळच्या आहारात जर का वापरला तर ते आपल्यालाच उपयुक्त ठरतं। त्यामुळेच आजच्या आपल्या दोन्ही रेसिपीज असणार आहेत। एक तर कॉर्नफ्लेक्सच्या कुकीज ज्या आपण आपल्या कामात आपण डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतो, सुट्टी असेल तर मधल्या वेळी केव्हाही खाऊ शकतो आणि आपल्याला ते पौष्टिकही असतं। आणि आपली दुसरी रेसिपी असणार आहे ती म्हणजे आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी ते असणार एक सॅलड रशियन सॅलड। तर सुरुवात करूया आज कॉर्नफ्लेक्सच्या कुकीज पासून। त्याला आपण नाव दिलंय कॉर्नफ्लेक्स कुकीज किंवा क्रंची मंची कुकीज। त्यासाठी मी काय साहित्य घेतलंय पहिलं ते पाहून घेऊ। 1 वाटी कणिक, 1 वाटी कॉर्नफ्लेक्स, 1 अंड, थिजलेलं लोणी अर्धी वाटी, पिठी साखर 1 वाटी, चवीकरता थोडंसं मीठ आणि कणिक मळायला थोडंसं पाणी। कॉर्नफ्लेक्स म्हटलं तर अर्थातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा प्रकार आहे। त्यातनं आता कॉर्नफ्लेक्समध्ये विविध प्रकार मिळायला लागले आहेत, चॉकलेटचे, तांदूळाचे, नंतर मक्याचे किंवा अजून पाहायला गेलं तर गव्हाचे। तर हे जर का कॉर्नफ्लेक्स आपण आपल्या या कुकीजमध्ये वापरले त्यातनं मी मैदा वापरलेला नाही आहे, मी वापरले कणिक, तर आपले हे कुकीज अतिशय पौष्टिक होतील आणि तुम्हाला मधल्या वेळेला जर का असं काही खावंसं वाटलं, भूक लागली आणि काहीतरी पटकन खायचं आहे पण आपली भूक पूर्णपणे मारायची नाही आहे कारण आपल्याला नंतर जेवायचं पण आहे, तर अशासाठी या कुकीज फार उपयुक्त ठरतील। एकतर त्या हानिकारक नसतील कारण आपण त्यात कणिक वापरली आहे, त्यातनं त्यात कॉर्नफ्लेक्स आहेत, एकच अंड वापरलं त्यामुळे फॅट्स जास्त नाही आहेत, बटर जरी असलं तरी फक्त अर्धी वाटी बटर आहे आणि हे सगळं प्रमाण वापरलं तर आपल्याला कुकीज साधारणतः एक 15 ते 20 आणि जरा छोट्या केल्या तर अगदी 24 कुकीज अगदी व्यवस्थित होतील। त्यामुळे हे कुकीज कशा बनवायच्या आणि त्यासाठी मी काय काय केलंय ते पाहून घेऊया एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहत आहोत नोकरी करणाऱ्या बायकांसाठी सोयीस्कर अशा काही खास रेसिपीज। त्यात आपण बनवत आहोत क्रंची मंची कुकीज आणि आता सुरुवात करणार आहोत या कुकीज कशा बनवायच्या ते पाहायला। सुरुवात करूया। या गाळण्यामध्ये मी चाळणीमध्ये साखर आधी काढून घेऊ। 1 वाटी साखर, पिठी साखर आहे, त्याचबरोबर 1 वाटी ही कणिक आहे आणि थोडंसं मीठ हे आपण एकत्र चाळून घेऊया।
आपण हे चाळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात हे थिजलेलं बटर, साधारणतः अर्धी वाटी आहे लोणी, हे थंडगार असणं फार गरजेचं आहे. ते थिजलेलं बटर आपण ह्याच्यात घालूया. हे बटर आपण कणकेत तोडून घेतो आहोत, म्हणजे पेस्ट करत नाही आहोत, मात्र ते बोटांनी असं क्रम्बल करतो आहोत. म्हणजे कसं त्यात आपल्याला ही जी कणिक होईल ती अशी छान रवाळ होईल. समुद्रावरची जी वाळू असते त्यासारखी आपल्याला ही कणिक बनवायची आहे. हे झालं असं रवाळ. तुम्हाला लक्षात येईल समुद्रावरची जी वाळू मी मगाशी म्हटलं त्या प्रकारची ही कणिक होते. आता आपण ह्याच्यात घालूया एक अंड. ह्याच्यात जरा टेम्परेचर तापमान बाळगणं फार गरजेचं आहे. थोडंसं गारच असलं पाहिजे. जर का खूप उन्हाळा किंवा तुम्ही खूप गरमीत जर का ह्या कुकीज करत असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की थोड्या वेळ ह्या फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि नंतर पुन्हा काढून पुन्हा त्या रवाळ ही कणिक बनवा. आता आपण याच्यात घालूया एक छोटंसं अंड. तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की अंड हे ऑप्शनल आहे. तुम्हाला अंड खायचं नसेल, तुम्हाला व्हेजिटेरियन कुकीज बनवायचे असतील तर तुम्ही अंड न घालता सुद्धा ह्या बनवू शकता. काहीच हरकत नाही. तुम्हाला चवीत अजिबात फरक जाणवणार नाही. अंड घालून आपण हे अंड आता ह्याच्यात जरा मिक्स करून घेऊ. आता आपण ह्याच्यात कॉर्नफ्लेक्स घालून घेऊ. आता मी जसं म्हटलं की आपण ह्याच्यात अंड जर का खायचं नसेल तर आपण अंड न घालता आपण या अंड्याऐवजी फक्त पाणी घालू शकतो. थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याचं ही जी कणिक आहे ती मळून घ्यायची. ह्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लेक्स घालून घेऊ आणि जरा पुन्हा एकदा ते एकसारखं करून घेऊ. आता आपल्याला ओव्हनमध्ये या बेक करायच्यात. आपण ओव्हनमध्ये तापमान साधारणतः 180 डिग्री सेंटीग्रेड ठेवायचं असतं. ओव्हन तापून घ्यायचा असतो आणि नंतर या कुकीज आपण पाडणार आहोत आणि त्या बेक करून घेणार आहोत. जर का तुमच्याकडे ओव्हन नसेल, मायक्रोवेव्ह असेल आणि त्याला ओव्हनची फॅसिलिटी असेल तर तुम्ही पॉवर 7 किंवा पॉवर 8 वरती साधारणतः 8 ते 10 मिनटं तुम्ही या बेक करून घेऊ शकता. आणि नुसत्या ओव्हनमध्ये जर का करणार असाल तर साधारणतः 15 ते 20 मिनटं तुम्हाला या बेक करायला लागतील. आपण हे एकजीव करून घेऊ. परफेक्ट. आपण हे सगळं आता एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात कुकीज पाडून घेऊ. ओव्हन प्रूफ डिश आहे ही, त्यामुळे खूप सोयीची जाते. अशा पद्धतीने आपण या कुकीज पाडून घ्यायच्या. ड्रॉप टाकायचा बेसिकली. किंवा चॉकलेटचे कसे रॉक्स पाडतो आपण तशा क्रंची मंची रॉक्स तयार होतात. ह्याला शेपच आपण मुद्दाम असा देतोय, जरा वेगळा शेप. नेहमी आपल्या कुकीज गोल किंवा चौकोनी हे असतात, पण आपण या घरी केलेल्या आहेत. त्या लोकांना पण सांगितलं पाहिजे की या घरच्या कुकीज आहेत, काही खासियत आहे या कुकीजमध्ये. त्यामुळे या आपण ह्याला खेकडा कुकीज पण नाव देऊ शकतो. तुम्हाला हवं तसं नाव द्या. खेकडा भजी जी अशी असते त्या पद्धतीचे या कुकीज आपण बनवून घेऊ शकतो. पण आपण याला दिलं आहे क्रंची मंची कुकीज. याला खालनं येते बटर येते लावायचं काही अजिबात गरज नाही आहे, कारण ह्याच्यामध्येच सगळं काही बटर येते आहे. त्यामुळे बेक झाल्यानंतर त्या व्यवस्थित खुसखुशीत होतील आणि आपण या बरणीत भरू शकतो आणि येता जाता मस्तपैकी खाऊ शकतो. आपण या बेक करायला ठेवूया. मी मायक्रोवेव्हच्या आमच्या ओव्हन कॉम्बिनेशनमध्ये ठेवणार आहे. आधी मी 10 मिनिटाकरता ठेवतोय. 10 मिनिटाकरता आपण या कुकीज बेक करायला ठेवू. आपल्या कुकीज बेक होत आहेत तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्नफ्लेक्स कुकीज तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी कॉर्नफ्लेक्स, 1 अंड, अर्धी वाटी लोणी, 1 वाटी पिठी साखर, मीठ आणि पाणी. कृती: प्रथम 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून घ्यावं. चाळलेल्या पिठामध्ये बटर एकत्र करून त्यात अंड आणि कॉर्नफ्लेक्स एकत्र करून घ्यावेत. तयार मिश्रणाचे लहान लहान भाग भांड्यामध्ये ठेवून ते मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये 8 ते 9 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 15 मिनिटं बेक करून घ्यावेत.
आपली दुसरी डिश असणार आहे एक न्यूट्रिशियस होलसम सॅलड. सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय परिपूर्ण आहार असं हे सॅलड आहे. त्याचं नाव आहे रशियन सॅलड. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हे सॅलड खूप आवडतं, पण ते कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये. पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बनवत आहोत नोकरी करणाऱ्या बायकांसाठी काही विशिष्ट रेसिपीज. आपली दुसरी डिश असणार आहे रशियन सॅलड. मस्तपैकी पौष्टिक रशियन सॅलड खायचं आणि आपल्या कामाला निघायचं. त्यासाठी हे सॅलड कसं बनवायचं आधी ते पाहून घेऊ. पण त्या अगोदर यासाठी लागणारं साहित्य. यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे. उकडलेले हे बटाटे आपण त्याचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. 1 वाटी मेयोनेज आपल्याला लागणारे 2 ते 3 चमचे ते मिक्स करण्याकरता. अननस आपण त्याच्या फोडी करून घेणार आहोत. मटार ताजे मटार आहेत हे आपण उकडून घेणार आहोत. गाजर ते आपण उकडून बारीक फोडी करून ठेवलेल्या आहेत. फरसबी उकडून त्याच्या बारीक फोडी करून ठेवलेल्या आहेत. चवीकरता आपण वापरणार आहोत त्यात मोहरीची पेस्ट, थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरपूड. आपण सुरुवात करूया. पण आधी गाजर किंवा बटाटे हे कसे कापून घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवतो, कारण आपल्याला ही झटपट बनवायची. त्यामुळे एखाद्या विशिष्ट प्रकारे आपण ती कापून घ्यायची. आपण आधी सोलाण्याने ही गाजरं सोलून घेऊ. आपण ही गाजरं सोलून घेतलीत. अर्थात आम्ही करतो तेव्हा डायरेक्ट डस्टबिनमध्येच ते पडेल या हिशोबाने गाजरं सोलतो आणि सोललेली गाजरं नंतर पाण्यात भिजवत ठेवतो. म्हणजे शेवटचं गाजर जोपर्यंत सोलून होत नाही तोपर्यंत पहिली गाजर जे सोललेलं असतं ते सुकत नाही. त्यामुळे पाण्यात ठेवणं फार गरजेचं आहे. पण आता आपण फक्त 2च गाजरं सोलून घेतलेत, त्यामुळे ही सगळी खटपट करावी लागणार नाही. आपण ह्याच्या तुमच्या लक्षात येईल मी ज्या बाजूने कापतोय ती बाजू खालती ठेवतो, म्हणजे त्याला बेस मिळतो. आणि नंतर ह्याच्या अशा पातळ स्लायसेस काढून घेतोय. ते झाल्यानंतर या स्लायसेसच्या मधनं मी एक भाग करतोय. अशा पद्धतीने आपण एक गाजर एकदम डायसेक्ट करून घेतलेला आहे. आणि आता हेच गाजर आपण आडवं ठेवून समप्रमाणात ते डाईस करून घेतो. तुमच्या लक्षात येईल मी बोटं अशी ठेवतोय नेहमी. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे आपलं बोट कापलं जात नाही आणि सुरीवरती आपलं नियंत्रण व्यवस्थित राहतं. गाजर सोलून झालं त्याच प्रकारे आपण ही फरसबी येथे घेऊ. सुरीनी एक कापून घ्यायचं आणि त्याची ही रेष काढून घ्यायची. ही रेष आपण तसंही काढतोच, पण आम्हाला अशी सवय असते त्यामुळे जरा वेगळी सवय, पटकन होतं पण त्यांनी, एवढं मात्र नक्की. सरळ आता त्याचं डायसेस करून घ्यायचं. बटाटाही सोलून घेऊ. बटाटा आणि एकाच बाजूला मी पाणी इकडे उकळायला ठेवलेलं आहे, कारण मटार आपले ताजेच आहेत, पण ते मी फ्रोझन वापरलेले नाही आहेत. ताजे मटार मिळाले म्हणून मी ताजेच मटार आणलेले आहेत. तर ते ताजे मटार आपण आधी उकळून घेणार आहोत, ब्लांच करून घेणार आहोत. तुम्हाला लक्षात येईल की मी ब्लांच करतो किंवा ब्लांच करायचं असतं म्हणजे काय एक्झॅक्टली करायचं ते मी आज तुम्हाला दाखवेन. कारण बहुतेक वेळा मी फक्त म्हणतो की ब्लांच करून घ्या, पण ब्लांच म्हणजे काय एक्झॅक्टली ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी ह्या बटाटा आपण नुसता त्याचेही हे डायसेस करून घेऊ. या प्रकारे मी हे डायसेस करून ठेवलेले आहेत. आणि ब्लांच करणं म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवतो. पाणी उकळतंय, त्यात आपण घालूया हे थोडंसं मीठ आणि हे मटार. पाण्याचं टेम्परेचर थोडंसं उतरतं आणि साधारणतः 20 ते 30 मोजस्तवर 20 ते 30 सेकंद आपण त्यात ते उकळून द्यायचे. आणि नंतर इकडे
ह्या बोलमध्ये मी गार पाणी काढून घेतलेलं आहे. अगदी फ्रीजमधलं गार पाणी आहे. या गार पाण्यात आपण हे मटार लगेच त्यात घालणार आहोत. म्हणजे त्याचं टेम्परेचर जे वाढलेलं असतं, म्हणजे 80-90 डिग्रीजपर्यंत ह्याचं टेम्परेचर जातं, ते आपण डायरेक्टली कमी करणार आहोत. त्यामुळे त्याचा रंग तसाच हिरवागार राहतो आणि ते शिजलेले असतात, त्यामुळे ते अजून शिजले जात नाहीत. अगदी क्रंची आणि छान शिजले जातात. त्यामुळे जेव्हा मी काही ब्लांच करायचं असं म्हणतो तेव्हा ही पद्धत वापरायची. साधारणतः उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ घालायचं आणि 20 ते 30 सेकंद ते भाजी उकळून घ्यायची. 20 ते 30 सेकंद झालेले आहेत. मटार आपले शिजतात. आपल्याला क्रंचीनेस त्यात हवा आहे. त्यातलं सगळं सत्व आपल्याला शिजवून किंवा खूप उकडून त्याचं वाया नाही घालवायचं आहे. त्याचा रंगही तितकाच ताजा तवाना ठेवायचा आहे. त्यामुळे आपण ते फक्त 20 ते 30 सेकंद उकळून घेतोय. आणि या गार पाण्यात मी ते घातलेलं आहे. टेम्परेचर टोटली डाऊन झालं आणि आता ह्याचा रंग बघा. क्रंची लागतात पण ते शिजले पण आहेत, त्यामुळे कच्चे आपण खात नाही आहोत. इकडे मी हे ठेवलेलं आहे मेयोनेज रेडीमेड मेयोनेज वापरलेलं आहे, कारण आपल्याला झटपट बनवायचं आहे. आपण घरी बनवायला गेलो तर जरा वेळ लागतो, कारण अंडं, आणि जर का तुम्हाला अंडं वापरायचं नसेल तर मात्र पंचायत होते. म्हणून मी हे रेडीमेड मेयोनेज वापरलं आहे. त्याच इकडे हे अननस पण वापरलं आहे. आपण अननस थोडासा कापून घेऊया. अननसाचं मधलं देठ घ्यायचं नाही आहे, फक्त बाजूचाच मेन अननस घ्यायचा आहे. अननस तुम्ही कॅनमधला वापरला तरी चालेल आणि हा ताजा वापरला तरी चालेल. पण ताजा वापरण्याकरता मी हा अननस या गरम पाण्यात थोड्या वेळ भिजवत ठेवणार आहे. उकळणार नाही आहे, फक्त भिजत ठेवणार आहे. कारण जर का ताजाच अननस आपण डायरेक्ट सॅलडमध्ये वापरला आणि आपण जर का हे सॅलड दुपारी किंवा मधल्या वेळेला ते खाणार असू तर ते अननस खराब होऊ शकतं. पण लगेच जर का आपण हे सॅलड खाणार असू तर मग मात्र या गरम पाण्यात भिजवत ठेवण्याची काही गरज नाही आहे. हे आता एवढं अननस आपल्याला पुरेसं होईल. खूप अननस नाही वापरायचं, नुसतं एक वेगळी टेस्ट येण्याकरता आपण याच्यात अननस वापरलेलं आहे. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊ. त्यात मेयोनेज मिक्स करू. या सगळ्या भाज्या मी मगाशी दाखवल्याप्रमाणे ब्लांच करून घेतलेल्या आहेत. फक्त बटाटा, गाजर, फरसबी, त्यात आपण आता घालणार आहोत 2 चमचे मेयोनेज. हे मेयोनेज रेडीमेड आहे. बाजारातनं बॉटलच मिळते रेडीमेड मेयोनेजची, तीच बॉटल आहे ही. त्यात आपण आता घालूया ही मोहरीची पेस्ट थोडीशी, खूप नाही घालायची, अगदी थोडीशी. नंतर थोडंसं हे मीठ आणि मिरपूड. आणि आपलं एक गोष्ट राहिली ते म्हणजे हे अननस. आपण याच्यात घातलेत अननस. आता आपण हे सगळं सॅलड एकजीव करून घेऊ. तुम्हाला हे नक्कीच सॅलड आवडेल, कारण किती छान रंगीत सॅलड दिसतंय. त्यातनं सगळ्या ताज्या भाज्या वापरलेल्या आहेत, एगलेस मेयोनेज वापरलेलं आहे. त्यामुळे अतिशय योग्य असा हा परिपूर्ण आहार या भाज्यांमुळे आपल्याला मिळणार आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर का वाटतच असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं तुमची आवडती भाजी घालू शकता, म्हणजे कॉर्न घालू शकता किंवा मशरूम्स घालू शकता. पण एवढ्या सगळ्या भाज्या वापरल्यावर हे सॅलड आपण पटकन खायचं आणि लगेच कामाला निघायचं. पण त्या अगोदर आपण लिहून घेऊया ह्याचं साहित्य आणि कृती. रशियन सॅलड तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी उकडलेला बटाटा, मेयोनीज, अननस, 1 वाटी उकडलेले हिरवे वाटाणे, 1 वाटी गाजर, 1 वाटी उकडलेली फरसबी, मोहरी, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम गाजर, फरसबी आणि बटाटा समान आकारात कापून उकडून घ्यावेत. गरम पाण्यामध्ये मटार 20 ते 30 सेकंद उकडून गार पाण्यामध्ये घालावेत. अननसाचे समान आकाराचे काप कापून घ्यावेत. भांड्यात बटाटा, गाजर, फरसबी, हिरवे वाटाणे, मेयोनीज, मोहरीची पेस्ट, मीठ, मिरपूड आणि अननसाचे काप एकत्र करावेत.
नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी अजून काही डिशेस घेऊन येणार आहे मी पुढच्या बुधवारी. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे